मित्रांनो, आपण सध्या मदनगड च्या सर्वात उंच ठिकाणी उभे आहोत. तर या उंच ठिकाणाहून आपल्याला दिसणारा सह्याद्री आणि सह्याद्रीतील जे आजूबाजूचा जो परिसर आहे तो आपण कॅप्चर करणार आहोत. चला तर मग तो स्टार्ट. आपण सह्याद्रीतील हा जो आजूबाजूचे गड किल्ले आहे ते आपण बघत आहोत आणि सोबतच आजूबाजूचा जो प्रदेश आहे हा आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आजचं वातावरण इतका स्पष्ट नसल्या कारणाने आपल्याला जे आजूबाजूचे काही गडकिल्ले आहेत दूरवरचे ते इतके काही खास आपल्याला नजरेस पडणार नाही, परंतु जे जवळचे गडकिल्ले आहेत ते आपण सहजरित्या बघू शकतो. जय शिवराय मित्रांनो, मी अनिल, गडकिल्ले पाहिलेला माणूस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आता आपण किल्ले मदनगडकडे वाटचाल करत आहोत, म्हणजेच किल्ले मदनगडकडे जात आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी म्हटल्याप्रमाणे आपण AMK ट्रेकचे वेळेअभावी 3 भागांमध्ये विभाजन करणार आहोत. तर पहिल्या भागामध्ये आपण AMK ट्रेकचे बेस विलेज म्हणजेच पायथ्याचे गाव आंबेवाडी ते AMK ट्रेकचा पहिला टप्पा, जेथून आपण डावीकडे गेलो तर अलंगगडावर आणि उजवीकडे आलो तर मदनगड तसेच कुलंगगडावर येऊ शकतो. तर आंबेवाडी ते पहिला टप्पा या दरम्यानचा जंगल ट्रेक म्हणा किंवा जंगल प्रवास आपण पहिल्या भागात अनुभवला. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण अलंगगडावर चढाई करताना क्लाइम्बिंगचा तर उतराई करताना रॅपलिंगचा अनुभव घेतला. तसेच अलंगगडावरील महत्त्वाच्या वास्तू जसे की पाण्याचे टाके किंवा तलाव या व्यतिरिक्त घरांची आणि वाड्याची अवशेष, मानवनिर्मित गुहा, शिलालेख ज्यामध्ये असे लिहिलेले आहे की तेथील किल्लेदार याची पत्नी येथे सती गेली आहे आणि या व्यतिरिक्त काही सरदार आणि किल्लेदार यांच्या समाधी या गोष्टी आपण बघितल्या. आणि तसेच वैज्ञानिक पद्धतीने केले गेलेले पाण्याचे जलशुद्धीकरण आणि व्यवस्थापन. तर या व्हिडिओमध्ये आपण किल्ले मदनगड एक्सप्लोर करणार आहोत, ज्यामध्ये आपण येथील पाण्याचे टाके, त्यानंतर मानवनिर्मित गुहा आणि घरांची आणि वाड्यांचे अवशेष हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, आपण या ठिकाणाहून डावीकडे जी वाट जाते त्या वाटेने पुढे गेलो तर कुलंगगडाकडे आपण जाऊ शकतो. तसेच उजवीकडे जी वाट जाते त्या वाटेने पुढे गेलो तर आपण मदनगडाकडे जाऊ शकतो. आता आपण निसर्ग संपन्न सह्याद्रीचा अनुभव घेत घेत किल्ले मदनगडकडे वाटचाल करत आहोत. सह्याद्री म्हणजे महाराष्ट्रातील अतिप्रचंड शिखरांची, घनदाट जंगलांची, सरळसोट कड्यांची आणि मृत्यूच्या जबड्याच्या अक्राळ विक्राळ दरींची शृंखला म्हणजेच सह्याद्री. आणि अशा सह्याद्रीचा अनुभव घेण्यासाठी आयुष्यात एकदा तरी AMK ट्रेक हा नक्की करा.
किल्ले अलंगड, किल्ले मदनगड आणि किल्ले कुलंगड या गडांवर जाणाऱ्या अवघड वाटा. त्यामुळे हा ट्रेक प्रत्येक ट्रेकरसाठी आव्हानात्मक ट्रेक ठरतो. तर आपणही अशा आव्हानांना पार करत करत किल्ले मदनगडकडे वाटचाल करत आहोत. आत्ता आपण पोचलेलो आहोत मदनगडावर जाण्यासाठी, जिथून क्लाइम्बिंग सुरू करतात त्या ठिकाणी. पूर्वी येथेही पायरी मार्ग होता, परंतु इंग्रजांनी सुरुंग लावून तो उडवला आणि येथील गडावरील जाणारा मार्ग कठीण तसेच अतिकठीण केला. किल्ले मदनगडचा 40 फुटाचा रॉक पॅच क्लाइम्बिंग करून आपण आता पोहोचलेले आहोत या ठिकाणी. मित्रांनो, आता आपल्याला समोर दिसत आहे किल्ले अलंगड, सोबतच समोर असलेले कळसुबाई शिखर आणि अशक्य सुंदर सह्याद्री.
मित्रांनो, आपण कठीण, अतिकठीण तसेच आव्हानात्मक असलेली मदनगडाकडे येणाऱ्या वाटेने पोहोचलेलो आहोत. मदनगडाच्या पडझड झालेल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर आपल्याला समोर दिसते ती मानवनिर्मित कातळात कोरलेली एक खोली, ज्या ठिकाणी त्या काळी पहारेकरी विश्रांती करत असे. मित्रांनो, मदनगडाचा संपूर्ण पायरी मार्ग हा कातळात तर कोरलेलाच आहे, परंतु मदनगडाचे पहिले मुख्य प्रवेशद्वार हे सुद्धा कातळात कोरून तयार केलेले आहे असे आपल्याला दिसून येते. मदनगडाचे पहिले मुख्य प्रवेशद्वार बघून तसेच तेथे असलेली कातळात कोरलेली देवडी म्हणजेच पहारेकऱ्यांची खोली बघून आपण पोहोचलो आहोत मदनगडाच्या दुसऱ्या परंतु नष्ट झालेल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. नष्ट झालेल्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर समोरच आपल्याला काही पडक्या घरांची आणि वाड्याची अवशेष दिसून येत आहे. तसेच थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला मदनगडावरील एकमेव पाण्याचे टाके नजरेस पडत आहे. मदनगडच्या सर्वोच्च भागाकडे जात असताना आपल्याला वाटेत मानवनिर्मित परंतु कातळात कोरलेली गुहा नजरेस पडते. तर आपण या मानवनिर्मित गुहेतील इको साऊंडचा अनुभव घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय शिवराय. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या काळी गुहेच्या मुख्य प्रवेशद्वाराला भक्कम असा दरवाजा असू शकतो, हे येथील खुणांवरून आपल्याला दिसून येत आहे.
किल्ले मदनगड जरी आकाराने लहान असला तरी येथून दिसणारे सह्याद्रीचे रूप अविस्मरणीय आहे. किल्ले मदनगडावरून दिसणारे सह्याद्रीचे रूप नजरेत भरून आपण निघणार आहोत परतीच्या मार्गाकडे. परंतु तत्पूर्वी आपण मदनगडाच्या सर्वोच्च भागाकडे पण जाणार आहोत. गडाच्या सर्वोच्च भागाकडे जात असताना आपल्याला वाटेत काही घरांचे अवशेष दिसून येत आहे. मदनगडाचा भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर मदनगडावरून आपल्याला किल्ले कुलांगड आणि किल्ले अलंगड हे पूर्णपणे दिसून येतात. तर त्या काळी ह्या किल्ल्याचा वापर हा टेहाळणीसाठी केला जात असावा. तर येथील घरांचे अवशेष म्हणजे त्या काळी पहारेकऱ्यांची विश्रांतीची जागा असू शकते. मित्रांनो, आपण सध्या मदनगड च्या सर्वात उंच ठिकाणी उभे आहोत. तर या उंच ठिकाणाहून आपल्याला दिसणारा सह्याद्री आणि सह्याद्रीतील जे आजूबाजूचा जो परिसर आहे तो आपण कॅप्चर करणार आहोत. चला तर तो स्टार्ट.